नमस्कार मंडळी, तुमचं लीनाज किचन अँड ब्लॉग ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मिल्क केक. ही रेसिपी अगदी सोपी आणि कमी किमतीत तयार होते. एकदम हलवाईची चव येते या रेसिपीला. नक्की ट्राय करा. तर चला सुरू करूया. ह्यासाठी मी इथे 2 लिटर म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. 6 ते 7 चमचे साजूक तूप, 200 ग्रॅम साखर, 8 ते 10 थेंब लिंबाचा रस आणि वेलची पावडर. वेलची पावडर ऑप्शनल आहे. आता एका लोखंडी कढईत मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. दूध चांगलं ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिकटेल. मी ह्याला आता स्टीलच्या कढईत ट्रान्सफर केलं आहे कारण की दुधाचं प्रमाण कमी झालं होतं. ह्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे. लोखंडी किंवा स्टीलचीच कढई वापरायची आहे. ॲल्युमिनियमची वापरली तर त्याची चव चांगली येत नाही. आता इकडे ह्याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही की कसं बदलत चाललेलं आहे. हळूहळू ह्याचं टेक्स्चर बदलत जाईल आणि हे अजून घट्ट होत जाईल आणि ह्याची क्वांटिटीसुद्धा अजून कमी होत जाणार आहे. 2 लिटर दुधात कमीत कमी 15 ते 16च पीसेस तयार होतात. आता इथे मी लिंबाचा रस ॲड करते आहे. आधी अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. ते चांगलं मिक्स केल्यावर बाकीचं राहिलेला लिंबाचा रस तुम्ही ॲड करा. दूध पूर्णपणे फाटून द्यायचं नाही आहे. हळूहळू ह्याला आपण आता मिक्स करूया. दुधाचं टेक्स्चरसुद्धा बदलत चाललेलं आहे. दूध अजून घट्ट होत चाललेलं आहे. आता मी ह्यात साखर ॲड करते आहे. आधी मी स्टार्टिंगला 3 चमचे साखर ॲड करणार आहे. असे मी 3 बॅच करणार आहे. स्टार्टिंगला 3 चमचे साखर ॲड केली आहे. ते चांगलं मिक्स करून घेतल्यावर अजून दुसऱ्या बॅचमध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकायची आहे आणि मग तिसऱ्या बॅचमध्ये राहिलेली साखर तुम्ही टाकू शकता. ह्याचा आता तुम्ही पाहू शकता रंग पण बदलत चाललेला आहे. आता हे आपण चांगलं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. आता ह्या स्टेजला मी ह्याच साजूक तूप ॲड करते आहे. स्टार्टिंगला मी 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप सुटेपर्यंत हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर आपली मिठाई करपेल. आणि मी इकडे झाकणाचा वापर केला आहे प्रोटेक्शनसाठी, कारण हे मिक्स करताना अंगावर उडतं. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. बाजूची पण खरवड घ्यायची आहे, त्यानेसुद्धा चांगली चव येते आपल्या मिठाईला. इकडे तुम्ही पाहू शकता कसं तूप सुटलेलं आहे आणि मिठाईचा रंगसुद्धा बदलतो आहे. हे पहा. आता इकडे मी दुसऱ्या बॅचमध्ये अजून तूप ॲड करते आहे. हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर हे ह्या स्टेजला करपतं. आता मी अजून तूप ॲड केलेलं आहे आणि हे सुद्धा आपण चांगलं एकजीव करून घेऊया. गॅसचा फ्लेम मी ह्यावेळी लो ठेवलेला आहे, कारण हे करपण्याचे चान्सेस असतात. आता ह्याचा रंग तुम्ही पाहू शकता कसा पूर्णपणे बदललेला आहे. आणि आता हे होईपर्यंत मी डब्याला एका साजूक तूप लावून घेणार आहे आणि ह्यात बटर पेपर टाकायचा आहे, जेणेकरून आपली मिठाई इझिली डब्याच्या बाहेर निघते. मी केली ती चूक तुम्ही करू नका. आता ह्या मिठाईचं टेक्स्चर अजून आपल्याला घट्ट बनवायचं आहे. एक ते बघा कढईला अजिबात चिकटत नाही आहे आणि चांगली घट्ट झाली आहे. आता आपण ही ह्या डब्यात ट्रान्सफर करून घेऊया. ट्रान्सफर केल्यावर एका चमच्याच्या मदतीने आपण हिला चांगली सेट करून घेऊया. आपल्याला एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे आणि डब्याचं झाकणसुद्धा घट्ट बंद झालं पाहिजे. ही मिठाई सेट व्हायला 8 ते 9 तास लागतात. तर आता ही मी प्रॉपरली सेट करून घेतली आहे. आता आपण ह्याचं झाकण बंद करून घेऊया आणि एका गरम शॉल किंवा ब्लँकेटमध्ये ही मिठाई तुम्हाला ठेवायची आहे. हा डबा मी एका गरम शॉलचा वापर केलेला आहे. आता मी ह्यामध्ये हा डबा ठेवणार आहे आणि ह्याला चारी बाजूने बंद करून घेणार आहे. एकदम उभेट हिला ठेवायचं आहे आणि 8 ते 9 तास 7 ते 8 नाही 8 ते 9 तास. आता दुसऱ्या दिवशी मी हा डबा उघडलेला आहे आणि ही मिठाई तुम्ही पाहू शकता कशी सेट झालेली आहे. चांगली तूपसुद्धा चांगलं मुरलेलं आहे ह्यात आणि मऊ झालेली आहे.
आता मी सुरीच्या मदतीने ही मिठाई बाजूने मोकळी करून घेते आहे. तूप तुम्ही पाहू शकता अजूनही मिठाईवर आहे. आता ही बाजूने मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे ही चांगली इझिली निघेल. इथे पाहू शकता किती सुंदर दिसते आपली मिठाई. याचे काप करून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.